नेक्स्ट टॉपिक चालू करूया बेटा आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये काय स्टडी केलं बेटा आपण? व्हेनेवर देयर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फील्ड. समजा मॅग्नेट काढले आपण बेटा, हा ना मॅग्नेटिक फील्ड असतील, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स जर चेंज झाले तर तिथं काय होतो? करंट काय होतो? इंड्यूस होतो. करंट काय होतो बेटा? तयार होतो. त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि ह्याचे आपल्याला लॉज बघायचे बेटा, फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ. फर्स्ट लॉ काय सांगतो? जेव्हा जेव्हा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल, मॅग्नेटिक फ्लक्सचा अर्थ काय? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असतील आणि गिवन एरिया असेल, दिलेल्या एरियामध्ये किती नंबर ऑफ लाईन पास झालेले आहे त्याला आपण काय म्हणतो? मॅग्नेटिक फ्लक्स. फ्लक्स कुठल्या रिटर्न करतो बेटा आपण? हा फ्लक्स आहे आणि हा काय असणार आहे? डीए. बरोबर. सो दिलेल्या एरियामध्ये किती नंबर ऑफ लाईन पास केले त्याला आपण काय म्हणतो? मॅग्नेटिक फ्लक्स. आणि जेव्हा जेव्हा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतो त्यावेळेस तिथं काय होणार बेटा? करंट काय होणार आहे? इंड्यूस्ड होणार आहे. ईएमएफ काय होणार आहे? इंड्यूस्ड होणार आहे. हा काय सांगतो? फर्स्ट लॉ. आणि सेकंड लॉ काय सांगतो बेटा? किती करंट इंड्यूस होणार आहे? किती ईएमएफ इंड्यूस होणार आहे? ईएमएफ किती इंड्यूस होईल? जेवढा फ्लक्स चेंज होईल तेवढा काय होणार आहे? विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे. चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स विथ टाइम तेवढा काय होणार आहे? करंट काय होणार आहे? ईएमएफ काय होणार आहे? इंड्यूस होईल. त्यामुळे इज इक्वल टू काय केलं बेटा? के कॉन्स्टंट घेतलं होतं, डी5 बाय डीटी. डी5 बाय डीटी म्हणजे चेंज इन फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि हे के किती घेतो आपण? कॉन्स्टंट घेतो. आणि किती घेतो बेटा? 1 घे. हे मायनस कन्सिडर करतो. मायनस कन्सिडर काय करतो बेटा? लेन्स लॉ. लेन्स लॉ काय सांगतो बेटा? जर करंट इंड्यूस होत असेल तर काय करतो बेटा? ती कॉईल काय करते? त्याला अपोज करायचा प्रयत्न करते. त्यामुळे साइन काय घेतलं होतं बेटा आपण? मायनस घेतलं होतं. अपोजिट डायरेक्शन मध्ये होणार आहे. हा काय सांगतो? लेन्स लॉ. नेक्स्ट मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय आता सांगितलं? मॅग्नेटिक लाईन, मॅग्नेटिक फील्ड इंटू काय? चेंज इन एरिया. कुठला प्रोडक्ट आहे बेटा? हा डॉट प्रोडक्ट आहे. त्यामुळे काही अँगल कुठला येईल? कॉस. युनिट ईएमएफ. ईएमएफचं युनिट आपलं काय बेटा? नॉर्मल व्होल्ट आहे. या इक्वेशनने काय होईल? फ्लक्स आहे वेबर आणि टाइमचं काय बेटा? वेबर पर सेकंड. हे सुद्धा युनिट येईल. आपलं व्होल्ट तर आहे. मग आता ईएमएफ कसं जनरेट होतो ते बघायचं आहे. त्यामध्ये पहिली कुठली मोशन बघायचं बेटा? ट्रान्सलेशन मोशन. कुणाची? कंडक्टरची. ठीक आहे. बघा इथे एक लूप आहे, रेक्टँगल लूप म्हणूया. ह्यामध्ये ही जी वायर आहे ही कशी आहे बेटा? ही जी सीबी आहे, बीसी आहे, ही कशी आहे बेटा? मुव्हेबल. ठीक आहे. आणि तो मूव्ह केलेला आहे. इथं मॅग्नेटिक फील्ड दिसते, प्लस प्लस दिलेलं म्हणजे तिथं काय बेटा? ती मॅग्नेटिक लाईन आहे. त्या मॅग्नेटिक लाईन मध्ये काय केलेलं आहे आपण? कंडक्टर जो आहे, स्टेट कंडक्टर घेतलेला आहे, तो मूव्ह करणार आहे. मूव्ह करताना त्याच्यामध्ये नंबर ऑफ लाईन जे जाणार आहे ते चेंज होतील. एरिया चेंज झाले, एरिया चेंज झाला तिथं काही बेटा? ईएमएफ इंड्यूस्ड होईल. मग असा स्ट्रेट दिला असेल, वायर दिली असेल तर किती ईएमएफ इंड्यूस होईल? तर किती असणार बेटा? बीएल. किती असणार आहे? बीएलबी. वायर मध्ये घे. त्यानंतर नेक्स्ट रोटेटिंग बार. वायर होती, स्ट्रेट पास होती, ती अशी अशी मुवमेंट करत होती. आता काय घेतलं बेटा आपण? रोटेटिंग बार आहे. रोटेटिंग बारचा अर्थ कळतंय का बेटा तुम्हाला? ते बघा, असा एक पेंडुलम सारखा आहे आणि तो असा 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 मूव. बरोबर आहे. म्हणजे सर्क्युलर पाथ मध्ये होत आहे, सर्क्युलर होत आहे. ठीक आहे. म्हणजे ही लेंथ म्हणजेच मी इथं रेडियस घेऊ शकते. आता हा असा आहे ना, असा मूव होतोय म्हणजे ही रेडियसच झाली ना, लेंथ म्हणजेच रेडियस झाली. ठीक आहे. बघा इथं हा पॉइंट केलेला आहे, इथं काय केलेलं आहे? त्याने जॉईन केले. सॉरी, इथं पॉइंट केलं, हा इथं पॉइंट केलेला आहे आणि असाच गोल फिरतोय. ठीक आहे. म्हणजे ही ती लेंथ आहे, त्यावर ती काय कन्सिडर केलेली आहे? रेडियस. लक्षात ठेवायचं. तुम्हाला व्हील देते, ठीक आहे, व्हेकलचं व्हील देणार, मग त्याच लक्षात ठेवायचं ती काय असणार आहे? लेंथ म्हणजे काय कन्सिडर करायचं? रेडियस कन्सिडर करायचं. मग असं रोटेटिंग असेल, मुव्हिंग असेल तर त्यावेळेस किती ईएमएफ इंड्यूस होतो? हाफ डी ओमेगा एल स्क्वेअर. आता इथं ओमेगा काय आलं बेटा? अँग्युलर व्हेलॉसिटी घेणार आपण, बरोबर आहे ना? कारण की गोल फिरणार आहे ना तू. ठीक आहे. त्यामुळे रोटेटिंग साठी काय येणार बेटा? हाफ डी ओमेगा एल स्क्वेअर. स्टेशनरी कॉईल. एक्सपेरिमेंट मध्ये थेरी वाचून तुम्ही. ही स्टेशनरी कॉईल आहे. या कॉईल मध्ये काय बेटा? हा मॅग्नेट आहे. असं काय होतं? इथं असं पॉइंट केलेला आहे, असं काय करतोय? हाफ सर्क्युलर मध्ये काय करतोय? रोटेट. ठीक आहे. मग रोटेट होताना स्टार्टिंगला काय होतं बेटा? फ्लक्स काय असणार आहे? कॉन्स्टंट. वाढणार, परत कॉन्स्टंट, कमी होणार. ठीक आहे. फ्लक्स इथं असताना कॉन्स्टंट आहे, इथं जाताना वाढणार, इथंपर्यंत येता नाही, सॉरी, इथंपर्यंत कॉन्स्टंट, इथं वाढणार, नंबर ऑफ लाईन वाढणार, इथं आतमध्ये कॉन्स्टंट, परत काय होणार? तिथं कमी होणार. कॉन्स्टंट वाढणार, कॉन्स्टंट कमी होणार, कॉन्स्टंट असे असणार. ठीक आहे. ईएमएफ उलट असेल. काय ईएमएफ उलट असेल बेटा? ज्यावेळेस हा मॅग्नेट ह्या पॉईंटच्या जवळ जाईल त्यावेळेस ते काय करेल? त्याला अपोज करेल. त्यामुळे ईएमएफ काय घेतलं बेटा? नेगेटिव्ह, मग कॉन्स्टंट, मधनं जाताना काय असणार? कॉन्स्टंट. ठीक आहे. मग इकडनं बाहेर निघताना तरी काय करेल? त्याला अपोज करा म्हणजे यामून अट्रॅक्ट करा. मग त्यावेळेस काय होणार? ईएमएफ 1. ग्राफ लक्षात ठेवा. इक्वेशन आहे आपल्या ह्याच्यामध्ये ऑसिलेशन झालेलं इक्वेशन आहे. इथे इक्वेशन बघा. ईएमएफ काय बेटा? डी5 बाय डीटी मॅक्झिमम. डी5 किती घेतले इथं बघा? 2 पाय आणि काय असणार आहे? थीटा 0. जे काही अँग्युलर मोमेंटम होणार आहे त्यांचं त्या हिशोबावर. एक असणार आहे अँप्लिट्यूड.
मॅग्नेटिक कॉईल सिस्टीम पीक इंड्युस्ड ईएमएफ जो आहे बेटा तो कशाला प्रपोर्शनल आहे बेटा? थीटा झिरो म्हणजे काय? अँग्युलर अँप्लिट्यूड. आणि इनव्हर्सली कशाला प्रपोर्शनल आहे बेटा? टाइम पिरियड. इनव्हर्सली प्रपोर्शनल टाइम पिरियड आहे. डायरेक्टली प्रपोर्शनल काय बेटा? अँग्युलर. नेक्स्ट जनरेटर आहे बेटा. जनरेटरचं वर्किंग बघून घ्या. त्याचं ईएमएफचं इक्वेशन E is equal to E0 sin 2 pi frequency of t. इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफर. नेक्स्ट कन्सेप्ट कुठला बेटा? इंडक्शन आणि एनर्जी ट्रान्सफर. त्या इंडक्शन एनर्जी ट्रान्सफर मध्ये आतापर्यंत काय केलं बेटा? आपण पहिला काय घेतला? एक रॉड घेतला, मूव्ह केला. किती होता ईएमएफ? BLV. रॉड काय केला? रोटेट केला. किती होता? हाफ BWL². आता काय घेतलंय? रेक्टँग्युलर वायर घेतलं. ही वायर अशी रेक्टँग्युलर आहे, ABC अशी रेक्टँग्युलर वायर आहे. ती कुठे ठेवली आहे? मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवली. आणि आता त्या वायरला आपण ओढायचंय. ठीक आहे, त्या वायरला काय करायचं बेटा? ओढायचंय. आता त्या वायरला ओढताना ही वायर बघा एवढी बाहेर आली म्हणजे मॅग्नेटिक लाईन चेंज झाले, एरिया चेंज झाला ना. आधी समजा एवढी होती म्हणजे सगळेच लाईन येत होते. थोडं बाहेर गेल्यामुळे एवढंच आले, एवढे आलेत का? म्हणजे मॅग्नेटिक लाईन चेंज झाले म्हणजे फ्लक्स चेंज झाला. फ्लक्स चेंज झाला, ईएमएफ इंड्यूस झाला. ठीक आहे, मग असं जर असेल तर किती ईएमएफ इंड्यूस होते हे बघायचं आपल्याला. तर आपल्याला इथं पॉवर माहित असलं पाहिजे. पॉवर म्हणजे काय बेटा? वर्क डन अपॉन टाइम. कॅपॅसिटी टू परफॉर्म वर्क. वर्क कसं काढतो बेटा? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. याच्यावर नवीन इक्वेशन मिळालं. D/T म्हणजे काय? व्हेलॉसिटी. सो पॉवर म्हणजे काय? फोर्स इंटू व्हेलॉसिटी. पॉवरचा अर्थ काय बेटा? फोर्स इंटू व्हेलॉसिटी. मग आता इथं कुठला फोर्स लागणार आहे बेटा? मॅग्नेटिक फोर्स. इथं कुठला लागणार आहे? हा, आपण ह्याला या लूपला इकडे ओढालो आणि मॅग्नेटिक फील्ड काय करले? त्याला इकडे करायला का? अकॉर्डिंग टू लेन्स लॉ. लूपला जर बाहेर करत असेल तर काय ईएमएफ काय व्हायला? कमी व्हायला की नाही? मग लेन्सनुसार काय करेल बेटा? ते ईएमएफ वाढवायचा प्रयत्न करेल आणि त्यामुळे लूपला ते काय करेल? आतवर. ठीक आहे, मग त्याच्यावर एक फोर्स लागेल. ठीक आहे, मग आपल्याला पॉवर काढायचं असेल तर तो फोर्स काढायचा आणि त्याची काय करायची? व्हेलॉसिटी. ठीक आहे, मग इक्वेशन इथं काय आलं बघा. फक्त फोर्स विचारलं. क्वेश्चन कसा आहे त्या हिशोबाने फक्त फोर्स विचारलं तर काय येतं बेटा? ILB. त्या ILBच्या जागी इक्वेशन ठेवलं तर हे इक्वेशन आहे B² L² V/R. फक्त फोर्स. फक्त काय बेटा? ते फोर्स. जर पॉवर विचारली तर इंटू पॉवर आहे ना. P इज इक्वल टू काय? F इंटू V आहे ना. इंटू V केलं तर Vचं सुद्धा स्क्वेअर होईल. Vचं सुद्धा काय होणार? सो पॉवर काय येणार? B² L² V² आपण काय येणार बेटा? ईडी करंट. ईडी करंट कशा म्हणतो बेटा? आतापर्यंत काय केलं बेटा? आपण फक्त एक वायर घेतली, दुसऱ्यामध्ये ती रोटेट केली, तिसऱ्यामध्ये लूप घेतला. आता नाही, पूर्ण काय करायचं बेटा? शीट घ्यायची, म्हणजे अशी शीट पूर्ण. आणि त्याला कुठे ठेवायचं आहे? मॅग्नेटिक फील्ड. हे बघ अशी पूर्ण शीट आहे, म्हणजे इथं सगळीकडे काय बेटा? सॉलिड मटेरियल आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन असतील ना तिथं. मेटलची शीट घ्यायची आणि त्याला काय करायचं आहे? मॅग्नेटिक फील्ड मध्ये. त्याला मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यावर ह्या मेटल शीट मधले जे इलेक्ट्रॉन असतील ते असे गोल 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 फिरतात बेटा. गोल गोल, कारण की त्याच्यामध्ये एक ईएमएफ इंड्यूस होत होता, बाहेर जायला जागा नाही. ठीक आहे, आणि त्याला आपण काय म्हणलं होतं? ईबी करंट. हे बघ त्याशी काय करणार आहे? तसे फिल्म. आणि त्यामुळे जर कधी मॅग्नेटिक फील्ड मध्ये कुठले इन्स्ट्रुमेंट ठेवायचं असेल तर पूर्ण मेटल शीट वापरत नाहीत बेटा. असेच काय करतात? त्याच्यामध्ये काय म्हणू आपण? खाचे सोडतात, म्हणजे काय करणार आहे? तिथं स्प्लिटिंग करणार आहेत त्याच्यामध्ये. नेक्स्ट कन्सेप्ट काय बेटा? सेल्फ इंडक्टन्स. सेल्फ इंडक्टन्सचा अर्थ काय? एक कॉईल घेतली बेटा, त्या कॉईल मध्ये करंट पास करायला आपण. ठीक आहे, पण आता तो करंट कसा पास करायचा बेटा? व्हेरिएबल. त्याला रिओस्टॅट लावायचं. रिओस्टॅट काय करते? रेजिस्टन्स चेंज करते. कमी जास्त कमी जास्त कमी जास्त. रेजिस्टन्स कमी, करंट जास्त. रेजिस्टन्स जास्त, करंट कमी. म्हणजे करंट कमी जास्त व्हायला मॅग्नेटिक फील्ड कमी जास्त होती. मॅग्नेटिक फील्ड कमी जास्त होती म्हणजे मॅग्नेटिक फील्ड चेंज झाले, म्हणजे फ्लक्स चेंज झालाय. फ्लक्स चेंज झाले म्हणजे काय इंड्यूस झालं? तिथं ईएमएफ इंड्यूस झाला. म्हणजे ही कॉईल स्वतःहूनच काय करेल बेटा? ईएमएफ इंड्यूस करेल. आणि ह्याला आपण काय म्हणलं होतं? सेल्फ इंडक्टन्स. ही कॉईल घेतली बघा, नॉर्मल आहे, पण इथं कंपल्सरी काय जोडलं बेटा आपण? रिओस्टॅट. आणि रिओस्टॅट जोडला, करंट चेंज होत असेल तर तिथं काय जनरेट होईल बेटा? ईएमएफ जनरेट होईल आणि त्याला आपण म्हणलं होतं सेल्फ इंडक्टर. बघा कन्सिडर सर्किट, त्याच्यामध्ये करंट कसा बेटा? चेंजिंग. करंट महत्वाचं कसं असलं पाहिजे बेटा? चेंजिंग असलं पाहिजे. मग चेंज झालं तर मॅग्नेटिक फ्लक्स सुद्धा चेंज होईल. मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तर ईएमएफ काय येईल बेटा? इंड्यूस. त्याला आपण काय म्हणलं होतं? सेल्फ इंडक्टन्स. आणि सेल्फ इंडक्टन्स कुठल्या लेटरने दाखवलं आठवत आहे? एल. सेल्फ इंडक्टन्स कशाने दाखवतो बेटा? एल. मग आता करंट कधी चेंज होईल? जेवढे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल तेवढा करंट इंड्यूस होईल. त्यामुळे फ्लक्स इज प्रपोर्शनल टू I म्हणलं होतं. सो फ्लक्स प्रपोर्शनलिटी साइन करण्यासाठी एल घेतले, त्या एलचं नाव काय बघा? सेल्फ इंडक्टन्स. त्याला काय नाव आहे बेटा? कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स. किती कॉईल आहे ते सुद्धा महत्वाचे फ्लक्स चेंज होण्यासाठी. सो एन नंबर ऑफ कॉईल, तेवढा फ्लक्स चेंज होईल आणि तेवढं काय होणार आहे? करंट काय होणार बेटा? इंड्यूस होणार आहे. ठीक आहे, सो एन फ्लक्स इज इक्वल टू एल आय. सो एल इज इक्वल टू नवीन एक इक्वेशन, फ्लक्स अपॉन आयच्या ऐवजी काय होणार बेटा? एन फ्लक्स अपॉन आय. नंबर ऑफ कॉईल जेवढे आहेत तेवढा फ्लक्स चेंज होईल आणि तेवढा काय होणार बेटा? करंट काय होणार बेटा? प्रोड्यूस होईल.
मग आता सेल्फ इंडक्टन्स हे कशावर डिपेंड असेल बेटा? फक्त आणि फक्त मटेरियलवर डिपेंड असेल. त्याची जॉमेट्री, किती कॉईल आहेत, एक कॉईल आहे 10 टर्न्स आहेत, किती नंबर ऑफ टर्न्स आहे त्याच्यावर, आणि तो कशाने बदलेला आहे त्याच्यावर काय असेल बेटा? सेल्फ इंडक्टन्स इम्पॉर्टंट असेल. युनिट काय सेल्फ इंडक्टन्स बघा? ईएमएफ. ईएमएफ काय बेटा? चेंज इन फ्लक्स अपॉन टाइम. ठीक आहे. आता फ्लक्स म्हणजे काय बघितलं बेटा? आताच आपण फ्लक्स इज इक्वल टू एल आय बघितलं ना. सो फ्लक्सच्या जागी काय दिले बेटा मी? ठीक आहे. सो एल इज इक्वल टू काय ना, ते काय याचं डेरिवेशन मायनस साईन माहिती आपल्याला, तो मायनस एल आय डी. सो एल इज इक्वल टू काय येईल बेटा? हा इकडे जाईल, इकडे गेला ईएमएफ डिवायडेड बाय चेंज इन करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्याच्यानुसार युनिट काय येणार? ईएमएफचं व्होल्ट येणार, करंटचं एम्पियर, हेच सेकंड, व्होल्ट पर एम्पियर पर सेकंड येते, आणि स्टँडर्ड युनिट काय बेटा त्याचं? हेनरी. सेल्फ इंडक्टन्सचं काय आहे? हेनरी. इक्वेशन भरपूर इक्वेशन आहेत, हे सुद्धा इक्वेशन युज करायचं. तुम्हाला काय दिले त्या हिशोबाने सेल्फ इंडक्टन्सचं इक्वेशन वापरायला लागेल बेटा. जर तुम्हाला ईएमएफ दिला, हा वापरा. फ्लक्स दिला, हे युज करा. जे दिलेलं आहे त्या हिशोबाने युज करायचं. वर्णन काढायला विचारते. वर्णन काय येईल बघा इथं? वर्णन हाफ एल आय स्क्वेअर. वर्णन किती बेटा? हाफ एल आय स्क्वेअर. सेल्फ इंडक्टन्स इन सोलोनॉइड. सोलोनॉइड मध्ये किती मॅग्नेटिक फील्ड तयार होती बेटा? म्यू एन आय, म्यू 0 एन आय. बरोबर आहे. नंबर ऑफ टर्न्स टुले इक्वेशन काय आलं बघा इथं मध्ये? मॅग्नेटिक फील्ड म्यू 0 एन स्क्वेअर एल ए. हे सेल्फ इंडक्टन्स घेतली बेटा. सेल्फ इंडक्टन्स क्वेश्चन कसा आहे? सेल्फ इंडक्टन्स पर युनिट लेंथ असेल तर हे इक्वेशन घ्या. इकडे जो एल आहे का बेटा, हे नंबर ऑफ टर्न. एन म्हणजे काय बेटा? नंबर ऑफ टर्न. ठीक आहे. स्मॉल एन म्हणजे काय बेटा? नंबर ऑफ टर्न पर युनिट लेंथ. ठीक आहे. मग आता इथं ह्या कॅपिटल एनच्या जागी काय केलं बेटा? एन इंटू एल. स्मॉल एन इथं ठेवलं. या कॅपिटल एनच्या जागी हे ठेवलेलं आहे, आणि हे इकडे केलं काय बेटा? डिवाइडेड. सो सेल्फ इंडक्टर पर युनिट लेंथ म्हणलं तर हे इक्वेशन घ्या. म्यू 0 एन स्क्वेअर इंटू ए. ए म्हणजे काय बेटा? एरिया. ए म्हणजे काय बेटा? एरिया. आता एरिया कुणाचं घ्यायचं? एरिया आपल्याला लूपचं घ्यायचं ना, सोलोनॉइडचं घ्यायचं. ठीक आहे. सोलोनॉइडचं घेताना पाय आर स्क्वेअर असतो ना एरिया. ठीक आहे. पण इथं आर माहित नाही आपल्याला, पण ती सोलोनॉइड छोटी असते ना, तिचं डायमीटर माहित असतो. त्यामुळे डायमीटर पाय आर स्क्वेअरचं जरी काय घेतलं बेटा आपण? डायमीटर घेतले d/2, आणि याचं स्क्वेअर घेतले. त्यामुळे काय येतं? डी स्क्वेअर, आणि 2च्या जागी काय आलं बेटा? इथं 4. ह्याच्यावर काय लक्षात आलं बेटा? सोलोनॉइड मध्ये जे काही सेल्फ इंडक्टन्स तयार होईल तो डायरेक्टली कशाला प्रोपोर्शनल आहे? किती कॉईलचे टर्न्स आहेत. डायरेक्टली कशाला प्रोपोर्शनल आहे? त्याचा डायमीटर. जेवढा डायमीटर वाढेल तेवढं इंडक्टन्स वाढेल. जेवढे नंबर ऑफ टर्न्स वाढतील तेवढे इंडक्टन्स काय होतील बेटा? वाढेल. कळतंय? म्यू 0 काय? परमिबिलिटी कॉन्स्टंट. म्यू आर काय? रिलेटिव्ह परमिबिलिटी. झालं. नेक्स्ट काय बेटा? इंडक्टन्स कसं सिरीज आणि पॅरलल. आपल्याला दिसणार असतो तसंच. सिरीज मध्ये करेक्ट ऍड करा, पॅरलल मध्ये 1/n ऍड करा. आपल्याला डिस्टन्स कसं असतो तसं. नेक्स्ट बेटा, एनर्जी स्टोर इन मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड मध्ये किती एनर्जी स्टोर असते ते बघा. युई पोटेन्शियल एनर्जी स्टोर असते. पोटेन्शियल एनर्जी कसं काढणार? चार्ज डिवाइडेड बाय कॅपॅसिटन्स जो असणार आहे तेव्हा सी. सो चार्ज कसं काढतो? CV स्क्वेअर डिवाइडेड बाय चार्ज म्हणजे काय? इक्वेशन काय बेटा आपलं मगाचं ईएमएफचं? मायनस एल DI बाय DT. त्याच्यावर एल इज इक्वल टू ई बाय DI बाय DT केलं ना आपण ते इक्वेशन. त्याच्यामध्ये इक्वेशन ठेवलंय, आणि त्याच्यावर इक्वेशन आल्यावर पोटेन्शियल एनर्जी, कुठली एनर्जी? पोटेन्शियल एनर्जी बघा ही आहे काढलेली. असे झाले ना, वर्धन काढलंय ना आपण. वर्धन तेच होतं, तीच पोटेन्शियल एनर्जी. हाफ एल आय स्क्वेअर होतं ना, तेच वर्धन म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, तेच आहे. सो एनर्जी स्टोर युबी चा अर्थ काय बेटा? कॅपिटल यू आहे ते बेटा. कॅपिटल युबी म्हणजे काय? एनर्जी स्टोर कशामध्ये बेटा? त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये. मगाची होती एनर्जी स्टोर, आता आहे बेटा एनर्जी डेन्सिटी. एनर्जी डेन्सिटी स्मॉल युनिट डिनोट केले बेटा. एनर्जी डेन्सिटी कशाने डिनोट केलेलं आहे? स्मॉल. सो एनर्जी डेन्सिटी म्हणजे काय बेटा? एनर्जी स्टोर डिवायडेड बाय काय असणार आहे? पर युनिट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कसं लिहितो? एरिया इंटू लेंथ. बरोबर आहे ना? तो एरिया घेतलेला आहे आणि लेंथ घेतलेला आहे. सो इक्वेशन स्टोर एनर्जी कसं घेतले बेटा? हाफ एल आय स्क्वेअर. एल आय स्क्वेअर केले, आणि हे लेंथ, आणि हे इक्वेशन पूर्ण केलं तर हे काय आहे? सेल्फ इंडक्टन्स पर युनिट लेंथ आहे ना. ठीक आहे. याची व्हॅल्यू ही होती मागाशी. ठीक आहे. इक्वेशन फक्त काय केलं बेटा? ऍडजस्ट केले. त्याच्या जागी ती व्हॅल्यू ठेवली, ही व्हॅल्यू ठेवली, फायनल इक्वेशन हे आहे. हाफ म्यू 0 एल स्क्वेअर आय स्क्वेअर. कधी? एनर्जी डेन्सिटी आहे बेटा. एनर्जी डेन्सिटी आहे ही इक्वेशन.
त्याचं हे सुद्धा इक्वेशन आहे एनर्जी डेन्सिटीचं बी स्क्वेअर इक्वेशन ऍडजस्ट करून 2μ0. नेक्स्ट आहे बेटा म्युच्युअल इंडक्टन्स. मग अशी काय झाला सेल्फ इंडक्टन्स. आता काय बेटा म्युच्युअल इंडक्टन्स. म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे काय करतो बेटा आपण आता 2 कॉईल घेणार. एक कॉईल मध्ये करंट पास करा, फ्लक्स चेंज करा, ईएमएफ कुठे इंड्यूस होईल दुसऱ्या कॉईल. ठीक आहे, त्याला म्हणायचं म्युच्युअल इंडक्शन. फक्त इथं लक्षात ठेवा काय इक्वेशन लक्षात ठेवायचं बघा. इथं मगाचं इक्वेशन सेल्फ इंडक्टन्स होतं तेच. फ्लक्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू करंट आहे ना. इथं बघा फ्लक्स 2:1. ठीक आहे, फ्लक्स चेंज इन काय म्हणायचं फ्लक्स चेंज इन कॉईल फर्स्ट सॉरी कॉईल सेकंड. सो करंट इंड्यूस इन कॉईल फर्स्ट. ठीक आहे, फ्लक्स जिथे चेंज झालेला आहे तर करंट कुठे इंड्यूस होईल बाजूच्या कॉईल मध्ये इंड्यूस होईल. इथं 2 वर घेतला तर तिथं किती आला असतं बेटा 2. ठीक आहे, पण म्युच्युअल इंडक्टन्स कुणाचं घ्यायचं तर पहिल्या कॉईलचं घ्यायचं जिथं फ्लक्स चेंज करणार आहे त्याचंच नाही. म्युच्युअल इंडक्टन्स कुणाचं घ्यायचं बेटा ज्या कॉईलचं फ्लक्स काय झालेला आहे चेंज झालेला आहे. मग तिथं प्रायमरी सेकंडरी घ्या 1 घ्या 2 घ्या काही घेतलं तरी चालणार आहे. सेम तसंच ईएमएफ काय होतं बेटा चेंज इन फ्लक्स अपॉन टाइम. मग फ्लक्सच्या जागी काय घेतलं बेटा इथं करंटच्या जागी इथे घेतलं. एल आय होतं तिथे एल आयच्या जागी काय घेतलं एम आय. ठीक आहे, सो E21 मायनस M21 आणि करंटचं फक्त काय करायचं चेंज करायचं. ह्याचं युनिट सेम असेल सेल्फचा आणि ह्याचं काय असणार आहे सेमच असणार. त्याचं काय होतं हेनरी, ह्याचं काय होतं बेटा ह्याचं सुद्धा काय असणार आहे हेनरीच असणार आहे. दुसरं इक्वेशन असं आहे बघा एम इज इक्वल टू क्यू प्लस आय. मग क्यू डिवाइडेड सॉरी फ्लक्स डिवाइडेड बाय आय. मग असं हेनरी इथं 1 हेनरी इज इक्वल टू काय लिहिले बघा 1 ओहम सेकंड सॉरी. कोइफिशियंट ऑफ कपलिंग 2 कॉईल आपण जॉईन केले पण त्यांच्यामध्ये किती इंडक्टन्स डेव्हलप होईल हे माहित नाही ना. कशा डिपेंड असेल त्या कॉईलवर डिपेंड असेल त्यांच्या कपलिंगवर किती त्यांनी अटॅच होती त्याच्यावर डिपेंड असेल. सो कोइफिशियंट ऑफ कपलिंग काय इक्वेशन बघा एम इज इक्वल टू के रूट मध्ये L1 के म्हणजे काय कॉन्स्टंट, एम म्हणजे काय म्युच्युअल. ठीक आहे, म्युच्युअल इंडक्टन्स आणि L1 L2 म्हणजे काय कॉईलचं सेल्फ इंडक्टन्स. त्या 2 कॉईलचं सेल्फ इंडक्टन्स. 2 कॉईल किती एकमेकांमध्ये करंट तयार करतील हे कशा डिपेंड असेल त्या कॉईलचं स्वतःच्या सेल्फ इंडक्टन्सवर डिपेंड असेल. त्यामुळे एम काय येईल बेटा के रूट मध्ये काय येईल L1 येईल. कधी कधी के विचारला तर काय करायला लागेल एम डिवायडेड बाय करायला लागेल. आणि मोस्टली के किती घेतो बेटा आपण युनिटी घेतो. जर व्हॅल्यू 0.5 च्या वर आली तर टाईटली कपल म्हणू, लेस असेल तर लूजली कपल, इक्वल असेल तर काय म्हणू शकतो बेटा आपण देन एल कपल इट सेल्फ विथ म्युच्युअल इंडक्टन्स. ठीक आहे, दोन्ही काय होणार इथं बेटा एल. आणि ह्याचा यूज कुठं करतो बेटा आपण ट्रान्सफॉर्मर मध्ये. याचा यूज कुठं करतो बेटा आपण ट्रान्सफॉर्मर. 2 कॉईल आहेत हे आयन कोण आहे बरोबर आहे. ट्रान्सफॉर्मरचा यूज काय बेटा चेंज करतो. काय करतो व्होल्टेज फ्रॉम लो व्हॅल्यू टू हाय व्हॅल्यू. व्होल्टेज चेंज करणार आहे कुठलं अल्टरनेटिंग व्होल्टेज चेंज करेल बेटा तो हाय व्हॅल्यू टू लो व्हॅल्यू टू. ठीक आहे, कसं वर्किंग करतं जेव्हा जेव्हा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होती पहिल्या कॉईल मध्ये आपण करंट पास करणार इथं इकडे सोर्स मध्ये पार्ट करणार आहे आपण बरोबर ना. जिथं करंट पास होईल मॅग्नेटिक फील्ड तयार होईल हे इकडे जातील आणि इथं करंट इंड्यूस होईल आणि इकडे काय करणार आहे पास होणार. ठीक आहे, सो फ्लक्स जे कॉईल मध्ये चेंज होणार आहे त्यामुळे ईएमएफ काय होणार इंड्यूस होणार कुणाच्या नेबरच्या कॉईल मध्ये सेकंडरी सेल मध्ये. ठीक आहे, 2 कॉईल आहेत पहिली कुठली प्रायमरी दुसरी कुठली बेटा सेकंडरी. आणि कशामध्ये आहेत बेटा ते सॉफ्ट आयरन कोर मध्ये असणार का 100% मॅग्नेटिक फील्ड काय होती बेटा त्यातनं पास होते. प्रायमरी सेकंडरी कॉईल त्याला दुसरं नाव काय बेटा इनपुट आणि आउटपुट. आपण एसी व्होल्टेज कुठे देतो बेटा इनपुटला देतो प्रायमरी कॉईलला देतो बरोबर आहे ना. त्यामुळे तिथं करंट पास होणार झाल्यावर काय होणार तिथं मॅग्नेटिक फ्लक्स तयार होणार. मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होती अल्टरनेटिव्ह करंट असल्यामुळे. ठीक आहे, त्यांची मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्स विथ प्रायमरी आणि सेकंडरी. मग प्रायमरीला आपण एसी दिल्यावर काय होणार करंट चेंज होणार मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार. मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार मॅग्नेटिक फील्ड तयार होणार ईएमएफ तयार होणार आणि तो कुठे जाणार आपल्या सेकंडरी कॉईल जाणार. आणि किती करंट जनरेट होईल ईएमएफ हे कशा डिपेंड असतं बेटा नंबर ऑफ टर्न्स. किती टर्न्स दिले आहेत 2 दिले 4 दिलेत मोठे 1 दिलेत प्रायमरी आणि सेकंडरी. सो किती फ्लक्स तयार होईल कशा डिपेंड असेल नंबर ऑफ टर्न इंटू एक कॉईलचा फ्लक्स. सेम तसंच सेकंडरी किती आहेत तेवढे आणि त्याचा एक टर्न्स. सो ईएमएफ वरनं इक्वेशन केलं होतं लक्षात ठेवायचं आहे ई बाय बी सॉरी ईएमएफ सेकंडरी डिवाइड बाय प्रायमरी केलं तर नंबर ऑफ टर्न सुद्धा काय येणार सेम येणार सेकंडरी आणि प्रायमरी. पॉवर घेतली तर काय करा बेटा फक्त उलट करा. पॉवर घेतली तर काय करा उलट करा बघा. हे असं आहे ना आता काय होतं बेटा हे असं करू एन एस ना हे लक्षात ठेवा म्हणजे लक्षात ठेवा. सेकंडरी डिवाइड बाय प्रायमरी कुणाचं नंबर ऑफ टर्न आणि ईएमएफ करंट घेतलं तर काय करा बेटा फक्त उलट. इथे वेन सेकंडरीचे जास्त असतील काय जास्त असतील बेटा नंबर ऑफ टर्न्स इकडे 4 असतील इकडे 10 असतील त्यावेळेस काय असणार बेटा ईएमएफ कुणाचं जास्त असेल सेकंडरी म्हणजे त्याला काय म्हणायचं स्टेप अप. ठीक आहे, आपल्याला जर ईएमएफ जास्त पाहिजे असेल तर कॉईल कुणाचे वाढवायचे सेकंडरी. कमी पाहिजे असतील तर कुणाचे वाढवायचे बेटा प्रायमरी. सो ईएमएफ कुठे जास्त बेटा सेकंडरी पण उलट करंट कुठे जास्त असणार प्रायमरी. एक लक्षात ठेवा त्याच्या उलट काय करा बेटा सेकंड. झालं नाही ती सगळे इक्वेशन लिहून घ्या.
एक पेज लिहिला बेटा. काय बेटा पहिलं बघू. QIQs बघू बेटा आपण. 12 टॉपिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. पहिला बघा काय, 2 इंडक्टर्स, 2 इंडक्टर्स आहेत. किती आहे बघा, 88 मिलीहर्ट्ज. ही जॉईन पॅरलल. कसं कनेक्ट केलं बेटा, पॅरलल कनेक्ट केलेलं आहे. करंट पासिंग थ्रू दिस कॉम्बिनेशन. त्या मग दोन्ही जॉईन केल्यावर करंट किती पास झाले म्हणजे बेटा तरी 4 अँपियर. एनर्जी स्टोर, किती एनर्जी स्टोर झाली हे काढायचं. ठीक आहे, 2 आहेत, दोघांना पॅरलली जॉईन केले. मग पहिला इफेक्टिव्ह काढू. कसं इफेक्टिव्ह करायचं पॅरलल बेटा, डिवाइड करायचं ना. 1/L1 किती येतं बघा, 88. फोर्टी फोर ना, बरोबर आहे का. मिली मध्ये दिले. मिलीचं रिझल्ट करण्यासाठी काय करायचं, -3 ना. एनर्जी स्टोर करायचं. एनर्जी साठी इक्वेशन काय बेटा आपलं, हाफ LI². बरोबर आहे. एनर्जी स्टोर करा. किती येते बघा, करंट किती 4 आहे का. फोरचा स्क्वेअर 16, तो 32, बरोबर 32. 352 10⁻² मायनस, म्हणजे 0 पॉईंट का, ते चालू 0.352 बरोबर आहे. बायसिकल ऑफ व्हील डायमीटर D. बायसिकल आहे बेटा, एक सायकल आहे. हे जी व्हील आहे त्याचं डायमीटर किती आहे बेटा, D. नंबर ऑफ स्पोक्स म्हणजे ते वरच्या आतला तार असतात ना, ते किती आहेत म्हणजे बेटा N. व्हील रोटेटिंग रेट x रिव्होल्यूशन पर मिनिट. किती स्पीडने फिरायला बेटा, x रोटेशन आहे आणि त्याचा पर मिनिट म्हणजे किती फ्रिक्वेन्सी म्हणून आपण किती फ्रिक्वेन्सी परपेंडिक्युलर टू द हॉरिझॉन्टल कंपोनेंट अर्थ मॅग्नेटिक फील्ड BH. इंड्यूस्ड EMF बिटवीन रिम अँड सेंटर ऑफ फील्ड. ठीक आहे, मग इंड्यूस्ड EMF काढायचं बेटा, किती EMF इंड्यूस्ड होते मग सांगायचं. ठीक आहे, मग रोटेटिंग साठी किती बघितलं होतं आपण, काय इक्वेशन, हा B ओमेगा L². ठीक आहे, E ऍडमिटीस B च्या काय त्यांनी BH दिले. ओमेगा कसं काढलं बेटा, 2π लो फ्रिक्वेन्सी असते असणार ना, तो काय 2πx/30. Lच्या जागी काय घ्यायला लागेल बघा आता, L म्हणजे काय, लेंथ. किती घ्यायची लेंथ तिथं, मी आहे ना एवढा, म्हणजे ही झाली ना त्याची, बरं. पण तसं फिरणार आहे त्याने, सर्क्युलर पाथ मध्ये फिरणार, असं फिरणार ना, असं फिरणार ना, हे असं. म्हणजे काय घ्यायला लागेल, रेडियस घ्यायला लागेल तिथं. रेडियस किती घ्या, D/2 बरोबर आहे. D/2 का लिहिलं, कळालं का, D/2 का लिहिलं, कारण की असं फिरणार ना तो पूर्ण डे येत आहे, पण त्यांनी मधल्या प्रवृत्ती फिरणार आहे ना. ठीक आहे, सो इथे काय घेऊ बेटा, ठीक आहे बघा, आठ 24 240 येते ना, बरोबर आहे का. आणि D स्क्वेअर आहे का, हा L आहे पाय D स्क्वेअर x आणि 2. कॅपॅसिटर ही कनेक्टेड अक्रॉस द AC सोर्स. व्होल्टेज दिले, किती दिले व्होल्टेज बघा. डिस्प्लेसमेंट करंट काढायचं आहे. ठीक आहे, चार्ज कसं काढतो बेटा आपण, Q इक्वल टू काय बघितलं बघाशी, C × V. V किती दिले व्होल्टेज तरी बेटा, व्होल्टेज किती दिले, V0 ओमेगा E. काढायचं काय बेटा, डिस्प्लेसमेंट करंट. डिस्प्लेसमेंट करंट म्हणजे चेंजिंग करंट, डिस्प्लेसमेंट म्हणजे चेंजिंग करंट ना. सो DI कसं काढतो, DI बेटा dQ/dt. dQ ठेवा. C कॉन्स्टंट आहे, बरोबर का. V0 कॉन्स्टंट आहे, काय येते बेटा, साईनचं कॉस असते ना, साईनचं काय बेटा, कॉस, बरोबर आहे ना. आणि चेन मध्ये काय येते ना, बरोबर आहे का बघा, येते CV. इफ करंट I पासिंग थ्रू सोलेनॉइड, डायमीटर D आहे, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ N आहे, देन इंडक्टन्स पर युनिट लेंथ मिडल लॉंग डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. आठवते का काय होतं, N का N² होतं ना, हा D² आणि N². आठवते का काय क्वेश्चन होतं,
बघा काय इक्वेशन होतं, याला अपॉन एल इज इक्वल टू ओमेगा 0 एन स्क्वेअर डी स्क्वेअर अपॉन 4 होतं. बरोबर आहे का सोलेनॉइडचं? ठीक आहे. सो डी स्क्वेअर बी येईल आणि काय येईल बेटा, एल स्क्वेअर बी. करता बेटा मला 2 कॉइल हॅव्हिंग सेल्फ इंडक्टन्स किती आहे बेटा, 75 आणि 48 कपल्ड विथ इच अदर. म्युच्युअल इंडक्टन्स सगळ्या एमएच मध्ये दिले, त्यामुळे काय एमएच मध्ये बेटा. म्युच्युअल इंडक्टन्स कसं काढतो बेटा, एम इज इक्वल टू काय इक्वेशन दिलं नाही, इक्वेशन दिले के इंटू L1 इंटू कोएफिशिएंट ऑफ कपलिंग काढायचं, के काढायचं, डिवाइड करू. सेवन 37.2 75 आणि 48 मल्टिप्लाय करता किती येतं बघा, 74 48 आता 45 77 56 म्हणजे 60 4 5 20 7 16 28 28 म्हणजे 30 आलं की बरोबर. हा 3600 आले. 36 म्हणजे किती येते 6 ना, 3600 म्हणजे किती येणार बेटा, 6 येणार, 60 येणार, 600 येणार, 60 येते ना, डिवाइड करतो येते बेटा. हा पीस 16.6 और पीस है ना, ये काय करते हा +1 -1 होईल ना, 3 1 जा 5 काय बेटा 62 आला का, मला 55 आलं, 62 येते का, आलं का तुझं 62, माझं परत चुकलं मग, 62 आले का, ठीक आहे. माझं 55 आलं, मग 58 कडे लिहिले असते बघा. कॅल्क्युलेशन नीट करा बेटा, 60 आहे का 62 आहे बघा, चेक करा किती आलं बेटा, 62 आले का, माझं 55 आलं, मी 58 ला केलं असते ना, बघा एकदा चेक करा कॅल्क्युलेशन आलेत ना करेक्ट. अँड इलास्टिक कंडक्टिंग मटेरियल स्ट्रेच इनटू सर्क्युलर लूप. एक मटेरियल आहे बेटा इलास्टिक आहे, त्याला कशामध्ये स्ट्रेच केले, सर्क्युलर लूप मध्ये स्ट्रेच. इट्स प्ले परपेंडिक्युलर टू युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ह्याला कशात ठेवलं बेटा, आता मग आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं, त्याची व्हॅल्यू दिली. वेन लूप रिलीज्ड रेडियस स्टार्ट सिंकिंग. ठीक आहे, लूपला सोडलं तर रेडियस काय वाली बेटा त्याची कमी व्हायला, मॅग्नेटिक फील्ड ठेवलं तिथं, तो काय वाला श्रिंक व्हायला. ऍट कॉन्स्टंट रेट किती रेट वाली बघा, 3 सेंटीमीटर पर मिनिट पर सेकंड. सॉरी, एका सेकंडला किती वाली, किती श्रिंक वाली, 3 सेंटीमीटर त्याचं कमी वाले. इंड्यूस EMF इन द लूप वेन द रेडियस ऑफ द लूप इज 10 सेकंड. ठीक आहे, आता काय करायचं बेटा, त्या लूप मध्ये किती EMF इंड्यूस झालं हे काढायचं. कधी, ज्यावेळेस त्याची रेडियस किती होती, 10 सेंटीमीटर. ठीक आहे, मग इंड्यूस EMF साठी इक्वेशन काय बेटा आपलं, इज इक्वल टू d∅dt. बरोबर आहे, फ्लक्स काय बरोबर आहे, dA डिवाइडेड बाय dt. कॉन्स्टंट काय d, सो dA बाय dt. एरिया कसा काढतो बेटा, पाय r स्क्वेअर. परत पाय कॉमन येईल का बेटा, कारण की पाय बी कॉन्स्टंट आहे ना, काय ते मग dr स्क्वेअर dt काय ते, काय त्याचं इंडिकेशन 2r पुढं dr बाय dt. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड माहिती आहे, पायची व्हॅल्यू तसंच ठेवा, 2r रेट चेंज झालेला माहिती आहे, आणि चेंज इन रेट विथ रिस्पेक्ट टू टाइम सुद्धा माहिती आहे, किंवा व्हॅल्यू काय ते बघ. d किती दिली बेटा, 2r किती आहे, नंतर r किती बेटा 10, dr बाय dt किती आहे 3 सेंटीमीटर पर सेकंड डिवाइड बाय 1 येईल ना, टाइम म्हणजे किती आलं बेटा, 36 आलं का, 3.6 मध्ये. काय क्वेश्चन कर प्लीज, अच्छा ऐसे ठीक करू आलं. सेल्फ इंड्यूस्ड EMF air hole current changed at uniform rate. करंट रेट चेंज होते, कुठं कुठं होतं बेटा, 4 to 8 इन 1 सेकंड, एका सेकंड. चेंजिंग एनर्जी काय करायचं बेटा, आपल्याला एनर्जी काढायची, चेंज इन एनर्जी काढायची. ठीक आहे, तर इक्वेशन कुठं वापरायचं आपल्याला, ईच बेटा, ई काय बेटा एल DI बाय डी. इंड्यूस EMF किती दिले 10, एल काढा, DI म्हणजे चेंज इन करंट, कुठं कुठं करंट चेंज झाले सांगा, 4 to 8 का 8 to करंट, 4 to 8 म्हणजे काय करायला लागेल, 8 मायनस इन 1 सेकंड म्हणजे डिवाइड बाय बेटा 1. ठीक आहे, 10 एल किती आलं 4 आलं ना, इथे गेला काय बेटा एल 10 बाय 4 2.5
ठीक आहे. आता हा काय काय दिलाय आपल्याला, काय काढला आपण, इंडक्टर्स काढला. काढायचं काय, चेंज इन एनर्जी काढायची बेटा ऑफ इंडक्टर्स. ठीक आहे. सो चेंज इन एनर्जी पहिला काय करू, चेंज इन एनर्जी कसं काढणार, E2 मायनस E1 आहे ना, पहिला E1 काढा मग E2 काढा. सो ही कसं काढतो बेटा, हा L1 साठी काय घ्या, I1 घ्या, 2 साठी काय घ्या, I2 घ्या. L किती भेटलं बेटा आपल्याला, पहिल्याचं कारण किती घ्या, 4. स्क्वेअर करायचं ना, सॉरी स्क्वेअर केलं नाही, VC नाही का, पहिलाच किती 20 आला का बेटा, आणि दुसऱ्याचं 80, बरोबर आहे का. माझं 60 आहे, तुमचं किती आहे, वॅरिंग करंट चेंजेस फ्रॉम, आता सारखं करता बेटा, फक्त इथे सेल्फ इंडक्टन्स केलंच काढा. इफ ऍव्हरेज EMF इज, EMF किती दिले, 2. L काढायचंय. DI किती दिलं बेटा, चेंजेस फ्रॉम 8 to 0. 8 to 0 म्हणजे 8 च, 8 मायनस 0 ना, म्हणजे 8च येणार. डिवायडेड बाय टाइम किती घ्यायला लागेल पण, कारण की पर सेकंड नाहीये, 0.4 आहे. करा पुढचं. टेन आलं का, इथे किती आलं, 20 आलं का, आलं 10. झालं बेटा. टू कॉइल PQ हॅव म्युच्युअल इंडक्टन्स, 2 कॉइलचं म्युच्युअल इंडक्टन्स यम दिलाय बघा तेवढा. इफ करंट प्रायमरीचा किती आहे, 4 sin 10 ओमेगा टी, मॅक्झिमम इंड्यूस कॉइल EMF इंड्यूस इन द कॉइल. सेम आता सारखं सिक्वेन्स कुठलं वापरायचं तेच, काय बेटा, E इज इक्वल टू काय, म्युच्युअल आहे ना, यम द्यायला गेला फक्त, DI बाय DT. EMFच काढायचं ना आपल्याला, मायनस I किती घ्या, 4 sin 10 pi डिवाइडेड बाय, काय येते बघा, कॉमन काही 4 का, अजून चेन वाला काय येते, साईनचं कॉस होते, चेन मध्ये, चेन रूल मध्ये ओमेगा येत होता ना आपलं, 10 पाय येते का, 10 येते फक्त, 10 पाय येते का, आणि इथं काही मग साईनच्या जागी कॉस का, कॉस काय येते, पाय टी का ओमेगा टी, 10 पाय, 10 पाय करा, काय येते बघा, पाय पाय कसं ठेवलं, हा पाय आहे की, काय तर 3 चौक 12, 12 10 म्हणजे किती झालं, 120 ना, 120 ला 10 पॉईंट म्हणजे 1 पाय कॉस 10 पाय टी, 51 येते बघा कोण, पाय म्हणजे बरं, हा कॉस पाय म्हणजे बनतं बेटा, म्हणजे इथं म्हणतंय म्हणजे 120, 0.120 आलं, इथं काय 30 आहे, म्हणजे हेच आहे ना, झालं बेटा. Self inductance in an air core inductor is 0.02 mH. By introducing air core into inductance, self inductance increase, एवढा increase झालाय. Then relative permeability करायची बेटा. Self inductance जो आहे तो कशा डिपेंड असतो बेटा, परमेबिलिटीवर डिपेंड असणार आहे. ठीक आहे. तो पहिला काय बेटा, एअर आहे, पहिला काय म्हणलं बेटा त्यांनी, एअर म्हणलंय, दुसरा काय दिलेलं नाहीये, सो डायरेक्टली प्रोपोर्शनल आपण काय करूया, व्हॅक्युम करू. पहिल्याचं किती दिलंय, 0.0 mH मध्येच आहे ना, दोन्ही mH मध्येच ठेवूया. दुसऱ्याचं किती बेटा, 20 मी रिले, पण हेच काय बेटा, ह्या दोघांचा रेशो म्हणजे काय असतंय, व्हॅक्युम
रिलेटिव्ह प्रोबॅबिलिटी, रिलेटिव्ह सांगायचं ना आपल्याला. ठीक आहे, हे उलट करावं लागेल ना. हे जो उत्तर किती येते बेटा? नाही, हे जो उत्तर किती येणार? +1 वर गेला तर -1 0.002 येईल. बरोबर आहे का? 2 ने 1 येईल ना. 2 1 2. आणि मग हे म्हणजे ह्याला उलट केलं तर काय होईल बेटा? μr. मग ह्याला उलट केलं तर काय होणार? एक हे असं आहे ना, 1 × 10⁻³ इज इक्वल टू μ अपॉन. ह्याला उलट केलं तर काय येईल बेटा? +3 येईल ना. म्हणजे आन्सर काय येईल? आहे का 1000? करेक्ट. टू सोलेनॉइड S1 S2 इक्वल नंबर ऑफ टर्न्स. टर्न्स किती बेटा? एन कसा आहे? सेम आहे. लेंथ आणि डायमीटरचा रेशो किती दिला बघा बेटा? 1:2 की. लेंथ आणि डायमीटरचं काय दिलं? 1:2. तर काढायचं काय बेटा? सेल्फ इंडक्टन्स एल काढायचं आहे. इक्वेशन काय बेटा आपल्याकडे एलचं? एल इज इक्वल टू काय आपल्याकडे? μ0 n स्क्वेअर. त्यानंतर काय होतं? नाही, दुसरं ह्याच्यासाठी स्मॉल एन स्क्वेअर इज इक्वल टू काय? अपॉन एल. ते घेऊया, कारण किती नंबर ऑफ टर्न्स आणि काय म्हणलेलं आहे? लेंथ दिली आहे ना. ठीक आहे, एल स्क्वेअर आणि त्यानंतर काय बेटा? डी स्क्वेअर आहे ना. समोरच आहे ना डी स्क्वेअर. कॅपिटल एन म्हणजे काय बेटा? हा, मग ह्या एल इज इक्वल टू काय ना? कॅपिटल डिवाइडेड बाय स्मॉल. हा, कारण की लेंथ दिली ना, म्हणून आपण इक्वेशन ऍडजस्ट केलं. मग 1 2 करा. 2 सोलेनॉइड हॅव्हिंग इक्वल नंबर ऑफ टर्न सेल्फ इंडक्टन्स L1 डिवाइडेड बाय L2. करा, किती येते बघा? L1 म्यू कॅन्सल होईल ना. 0 n1 स्क्वेअर b1 स्क्वेअर. लेंथसाठी छोटा m काढते, असं काढते. n1 स्क्वेअर. इथं काय बेटा? μ0 n2 स्क्वेअर d2 स्क्वेअर आणि हे L2 काय झालं बेटा? म्यू कॅन्सल होईल, नंबर ऑफ टर्न सुद्धा कॅन्सल करते. का? कारण की काय म्हणले त्यांनी? इक्वल आहे. रेशो दिलाय बेटा. किती रेशो दिलाय? 1:3. म्हणजे पहिल्याला काय कन्सिडर करा? 1. दुसऱ्याला काय कन्सिडर करा? 3. लेंथ सुद्धा सेम. फर्स्टला काय कन्सिडर करा? 1. दुसऱ्याला काय कन्सिडर करा? एल स्क्वेअर नाही ना बेटा, सॉरी, एल स्क्वेअर नाही ना. एल स्क्वेअर बी आहे. नीट चेक करा इक्वेशन. नाही, खाली इक्वेशन आहे बघा, त्याच्यामध्ये बघा आहे का? कॅपिटल एन आहे का स्मॉल एन आहे बघा? थोडं स्मॉल एन आहे आणि कॅपिटल कशी? वर इक्वेशन, एकदम वर इक्वेशन. सोलोनाइड बघा, सोलोनाइड मध्ये वर फक्त एन आहे. हा, फक्त एन आहे ना, फक्त एनच ठेवा. बरोबर आहे, फक्त येते. आणि स्मॉल एन घेतलं तर स्क्वेअर आहे. बरोबर आहे, वरती इक्वेशन मध्ये. कॅपिटल एनला कॅपिटल एन नाही, स्मॉल एनला स्क्वेअर आहे की. बरोबर बेटा? हा, स्मॉल एन घेतलं तर स्क्वेअर करा, कॅपिटल घेतलं तर आपण इथे कॅपिटल घेतलं आणि त्या कॅपिटलच्या जागी काय ठेवलं बेटा आपण? स्मॉल एन स्क्वेअर. जर स्मॉल एन घेतलं तर फक्त काय करा? स्क्वेअर करा. आता इक्वेशन बघा काय त्याचं. 1 ला काय घ्यायचंय? 1 आणि सेकंडला काय घ्यायचं बेटा? 3. तो डायमीटर 1 ला 1 घेतलं, सेकंडला 3 घेतला. लेंथ 1 ला 1 घेतलं, सेकंडला काय घेतलं बेटा? 3 घेतला. ठीक आहे, हे 1 1 चं जाईल, इथं जाईल 3 आणि इथं जाईल 3 चं स्क्वेअर. म्हणजे आन्सर काय येईल बेटा? 1/3 86. बरोबर आहे ना? रेशो 1/2. हा, 1/2. Coil self inductance L place varying external magnetic field. Total magnetic flux linked with the coil flux, then magnetic field energy stored. Energy stored in the magnetic field. काय म्हणता एनर्जी स्टोअर्स इक्वेशन? U इज इक्वल टू काय राहील ना? फ्लक्स म्हणजे काय बघितलं आपण बेटा? Li. बरोबर आहे ना? U इज इक्वल टू काय आपल्याकडे? हा, Li स्क्वेअर. बरोबर आहे का? आहे का आपल्याकडे? ठीक आहे, जरा धैर्याने असं ऍडजस्ट केली बेटा. एल आय मल्टिप्लाय बी आय केले, डिवाइड बी आय केले. सॉरी, मल्टिप्लाय बी एल केले, डिवाइड बी एल केले. काय होतं बेटा? एल स्क्वेअर आय स्क्वेअर डिवाइड बाय काय होतं बेटा? ठीक आहे, मग एल इंटू आय काय बेटा आपल्याकडे? फ्लक्स आहे ना, माझा फ्लक्सचा स्क्वेअर होतं बेटा आणि डिवाइड बाय काय होते? एल. कुठला येते? बरोबर आहे. ठीक आहे,
कळालं? हे ऍक्च्युली ह्या टॉपिक मधलं नाही, ऑसिलेशन मधलं आहे बेटा. मॅग्नेट is suspended from the spring when it is oscillate. The magnet move in out of the coil as magnet oscillate galvanometer G shows. ठीक आहे, हे मॅग्नेट आहे बेटा, हे डॅम्पिंग फोर्स होतं ना बेटा, ठीक आहे, डॅम्प ऑसिलेशन. ठीक आहे, ते आहे बेटा. बघा लक्षात येते का तुम्हाला काय इथे क्वेश्चन आहे बघा. नो डिफ्लेक्शन बट एम्प्लिट्यूड ऑसिलेशन स्टेडी डिक्रीजेस. डिफ्लेक्शन दाखवणार नाही गॅल्व्हनोमीटर मला, पण एम्प्लिट्यूड हळूहळू काय होणार, कमी होणार ना. पहिला असं डॅम्पिंग होते, मग हळूहळू कमी होणार ना डॅम्पिंग. डिफ्लेक्शन इन वन साइड. सेकंड नेक्स्ट काय डिफ्लेक्शन लेफ्ट राइट विथ डिक्रीजिंग एम्प्लिट्यूड. डिफ्लेक्शन टू द लेफ्ट राइट विथ कॉन्स्टंट एम्प्लिट्यूड. ठीक आहे, आन्सर काय येणार बेटा, सी आहे. काय डिफ्लेक्शन गॅल्व्हनोमीटर दाखवतो वर खाली, तर असं होणार आहे ना, वर बी दाखवणार खाली दाखवणार, वर लेफ्ट राइट, पण हळूहळू डॅम्पिंग कमी होणार, त्यामुळे काय होणार आहे, एम्प्लिट्यूड त्याचा काय होणार बेटा, डिक्रीज होणार. ठीक आहे, पहिला असा होईल, मग हळूहळू असं करतो नल राहील. एक बाहेरचा पडतो क्वेश्चन काय टॉपिक मध्ये. मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी स्टोर इन इंडक्टर. पोटेन्शियल एनर्जी दिली आहे, पोटेन्शियल एनर्जी कुठल्या लेटरने दाखवतो, व्हेन करंट इंड्यूस्ड 60. करंट किती दिलं बेटा, आय किती दिलं, एवढं दिलं. एल करायचं आहे. काय इक्वेशन आपल्याकडे बेटा आताच येतं, तसंच ठेवा, बिलीमध्येच दिलं तसंच ठेवा. 18 हाफ एल 60 स्क्वेअर केले. आला का 0.0 वर आला. हे तर आहे कसा 12 साहित्यिक 18. किती आलं बेटा, 100 आहे ना, 0.01 येते ना, काय चुकलं आपलं, हे जो मिलीचं हे केलं म्हणून हे केलं, कन्वर्जन केलं, दोन्ही सेम म्हणून टेस्ट होईल बेटा, केलं ना, तेच येणार का, -3 चा स्क्वेअर आहे आणि आता 18 इंटू स्क्वेअर आता चेंज होत आहे, हे डिवाइड जाणार आहे ना, ते वर गेला प्लस होणार. बघा चेंज काय आहे, काय करते 18 10 to -3 इंटू 2 ना, 36 -6 आला का, 10 आला का, 3 जा 6 जा 100 10 to -4 वर गेल्यावर काय होणार बेटा, 10 येईल, बरोबर आहे. आता बेटा आलं बेटा, 2 पॉइंट सेल्फ इंडक्टन्स दिलेत क्लोज टू इच अदर, म्युच्युअल इंडक्टन्स काढा. काय बेटा, एम इज इक्वल टू के L1 L. एम करायचं आहे, के दिला नाही, के किती घेणार, किती येते बघा, 4 9 4 9 36 ना, 16 ना, असं एखादं पड. झालं बेटा, cylinder bar magnet P similar unmagnetize the cylinder iron bar Q dropped vertically in metallic pipe, time taken to come out. एक मॅग्नेटाइज आहे, एक नॉन मॅग्नेटाइज आहे, खाली आले, कोण लवकर येईल कोण उशिरी, काय मॅग्नेटाइज आणि नॉन मॅग्नेटाइज मध्ये बेटा, लवकर तर उशिरी येईल ना, त्याला अपोज करेल ना, मॅग्नेटाइज आहे, मटेरियल चेंज होणार, इंडस्ट्री एम अपोज करता, कळ ना, म्हणजे काय येणार, पी कुठला आहे, पी मॅग्नेटाइज आहे ना, पी मॅग्नेटाइज आहे ना, पी मॅग्नेट आहे आणि क्यू काय बचा अनमॅग्नेट आहे. पी इज लेस दॅन क्यू, पी इज काय बेटा लेस दॅन. स्क्वेअर लूप 25 सेंटीमीटर हॅज रेजिस्टन्स, एरिया किती म्हणलं बेटा 25 सेंटीमीटरचा, त्याला मीटर क्यूब करा, रेजिस्टन्स किती म्हणलंय, एरिया दिलाय 10. कुठं प्लेस केलं बेटा, मॅग्नेटिक फील्ड बी किती दिली आहे, the plane of the loop is perpendicular to the magnetic field, work done pulling the slowly uniformly in 1 second, work that करायचं, W काढायचं बेटा, 40 आहे का, मला रिफ्लेक्शन मुळे दिसणार, 10 सेकंद 10 आहे ना रेजिस्टर आणि 25 हा बरोबर. पहिला काय करा बेटा, ईएमएफ काढा,
एरिया ईएमएफ काढा. काय करतो आपण d5 बाय dt. d5 बाय dt कसं काढणार? d चेंज इन एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम. मीटर सेंटीमीटर मीटर केलं बेटा. मॅग्नेटिक फ्लक्स दिलंय, ई दिलंय. बी किती 40 आहे ना. चेंज इन एरिया किती म्हणलं बेटा? 25 सेंटीमीटर. 25 तो किती आहे ना 10⁻⁴ केलं ना. किती आहे उत्तर बेटा? 100 बरं आहे का? 1000 झाले आणि 10⁻⁴ म्हणजे किती आलं? पॉईंट 1 आला बेटा. पॉईंट 1 आला. काढायचं का आपल्याला बेटा? वर्क डन इज इक्वल टू काय? वर्क डन म्हणजे पॉवर. लूप चालतं ना, रेक्टँग्युलर लूप आहे हे. पहिला काय घेतला? रॉड घेतला. मग काय घेतलं? ते रोटेटिंग बार घेतला. मग लूप ठेवला होता. लूपला इक्वेशन काय होतं? T इज इक्वल टू वर्क डन अपॉन टाइम. बरं आहे ना. आणि वर्कच्या जागी काय ठेवायचं म्हणलं होतं? वर्क डन अपॉन टाइम आहे का? बरोबर आहे का नाही? ठीक आहे. मग इथं काय ठेवायचं बेटा? आपल्याला इथे इक्वेशन कुठल्या टर्म मध्ये घ्यायचं? याच्यामध्ये घ्यायचं बेटा. सो वर्क डन जो आहे ते घ्यायचं ई स्क्वेअर अपॉन आर. रजिस्टर चेंज इन करंट, जो चेंज इन ईएमएफ विथ रिस्पेक्ट टू टाइम. बी स्क्वेअर अपॉन टाइम. पॉईंट 1 तो स्क्वेअर किती येते? किती आला बेटा? -3 आला का? झालं बेटा? हेच आहे बघा, त्याच्यावरच क्वेश्चन आहे. अलॉंग मेटल रॉड लेंथ एल कंप्लीट सर्किट ऍज सोन इन द फिगर. एरिया परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्ड, टोटल रेजिस्टन्स आर दिले. फोर्स निडेड, फोर्स काढायचा आहे. फोर्स साठी इक्वेशन काय होतं? स्क्वेअर होतं वीचा. वीचा स्क्वेअर नव्हता. कधी वीचा स्क्वेअर करायचं म्हणलं? पॉवर असेल. डी स्क्वेअर होतं, एन स्क्वेअर होतं, वीचा होता. म्हणजे ए सी बेटा, ए सी बरोबर आहे का? चेक करायचा तरी. हा एच येतं ना. ग्राफ बघा, फ्लक्स दिले आणि करंट दिले बेटा. स्मॉलर व्हॅल्यू ऑफ सेल्फ इंडक्टन्स. सर्वात छोटी व्हॅल्यू कुणाची? कुणाची बेटा तुमच्यामध्ये? फ्लक्स सेल्फ इंडक्टन्स काय? फ्लक्स अपॉन एल इज इक्वल टू काय? फ्लक्स अपॉन आहे ना. ठीक आहे. म्हणजे आय कसा पाहिजे बेटा? सर्वात जास्त ना. स्मॉलेस्ट पाहिजे राहिलं आपल्याला. स्मॉलेस्ट व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे हा कसा पाहिजे? लार्ज, जास्त. आणि हा कसा पाहिजे? कमी पाहिजे. ठीक आहे. कुठलाही बेटा डी वाले ना. इथं सर्वात जास्त करंट आहे. आपल्याला स्मॉलेस्ट करायचं, सर्वात कमी करायचं आहे. बरोबर आहे ना. मग सर्वात कमी म्हणजे करंट काय पाहिजे बेटा? ज्यात ही व्हॅल्यू एलची सर्वात कमी यायला पाहिजे ना. मग सर्वात कमी कधी येईल? आयची व्हॅल्यू जास्त असेल. डिवाइड जास्त असलं तर एलची व्हॅल्यू कमी येईल. ठीक आहे. माझ्या मते डी येईल. बरोबर आहे का? प्लस बी कमी आहे आणि आय बी काय बेटा? जास्त. सो डी वाला एच येईल का? बरोबर आहे. जर लार्जर विचारलं असतं तर काय सांगितलं असतं बेटा? ए सांगितलं असतं ना. ए कुठे? 79. पेअर ऑफ कॉइल्स, वन कॉइल कॅरिंग करंट 7. चेंज फ्लक्स कितीने आहे? 40. सेकंड हॅज 200 टर्न. म्युच्युअल इंडक्टन्स काय बेटा? म्युच्युअल इंडक्टन्स साठी काय बेटा इक्वेशन? एम इज इक्वल टू काय? चेंज इन फ्लक्स आहे बघा. नंबर ऑफ टर्न्स आहेत का? चेंज इन फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू करंट. नंबर ऑफ टर्न्स किती आहेत? 2000. फ्लक्स किती चेंज झाले? 14. हेच आहे ना. करंट 7 7 7 2 14. 4 1 2 3 4 येईल का? 0.4 येते का? 1 2 3 4. हा बरोबर 0.4 येईल आन्सर.